सुरुवात करूयात पावसाच्या बातमीनं। राज्यात पावसानं उघडीप दिली आहे। गेल्या आठवड्याभरात फारसा पाऊस झाला नसला तरी येत्या आठवड्यामध्ये कोकणाच्या काही भागात मात्र मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे। तसंच उर्वरित महाराष्ट्रातल्या काही भागात पावसाच्या हलक्या सरी बरसण्याची शक्यता मुंबईच्या कुलाबा वेधशाळेनं वर्तवली आहे। तांदूळची निवडणूक येत्या 21 ऑगस्टला पार पडते। या निवडणुकीकरता राजकीय पक्षांनी मोर्चे बांधणी केली आहे। तब्बल 7 वर्षांनं होणाऱ्या या निवडणुकीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय। पूर्व विदर्भाच्या भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती ही तांदळासाठी प्रसिद्ध असून सर्वात श्रीमंत बाजारपेठ म्हणून ओळखली जाते। या बाजार समितीतील तांदूळ संपूर्ण महाराष्ट्रात निर्यात केला जातो। वर्षाकाठी 2 कोटींचं उत्पन्न असलेल्या या बाजार समितीवर सत्ता मिळवण्यासाठी राजकारण्यांमध्ये चढाओढ सुरू असते। आता तब्बल 7 वर्षांनी येत्या 21 ऑगस्टला या बाजार समितीत निवडणूक होत असून जिल्ह्यातील सर्व राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे। या निवडणुकीत ग्रामपंचायत, सेवा सहकारी गट, व्यापारी गट आणि हमाल गट हे मतदारसंघ असून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या 71 पैकी 19 उमेदवारांची निवड करणार आहेत। शेतकऱ्यांना मूलभूत सेवा सुविधा, बाजार समितीचा विस्तार, भ्रष्टाचार हे प्रचाराचे प्रमुख मुद्दे आहेत। 5 वर्षामध्ये निवडणूक लागायला पाहिजे, पण या संचालक मंडळाने निवडणुकीचा पैसा न भरता त्यांनी ही 7 वर्षानंतर या ठिकाणी निवडणूक घेतलेली आहे। निवडणूक घेतल्या म्हणजे जेवढे दिवस जास्त या ठिकाणी असलं तर त्यांना कमवायची संधी मिळते, भ्रष्टाचार करण्याची संधी मिळते। आमच्या पॅनलनी त्या व्यापाऱ्यांनी दलालाची पोस्टच आम्ही इथे घेतलेली नाही, कारण त्यांचं वर्चस्व आम्हाला नको। आम्हाला आमच्या शेतकऱ्यांचं वर्चस्व तिथे असलं पाहिजे। या निवडणुकीत ग्रामपंचायत गटात 1421, सेवा सहकारी गटात 1290 तर हमाल आणि पणन प्रक्रिया गटात 481 असे एकूण 3809 मतदार आहेत। त्यामुळे इतर निवडणुकींप्रमाणे ही निवडणूक चांगलीच रंगतदार होण्याची चिन्ह आहे। सर्व शेतकऱ्यांसाठी आमची जे येणारी जे पॅनल आहे बळीराजा जनहित पॅनल, हे सुद्धा आम्ही पावलावर पाऊल टाकून शेतकऱ्यांच्या विकासासाठी झटत राहिले एवढा मी बोलतो। राज्यात आणि केंद्रात आमचे सरकार आहे आणि केंद्रात आणि राज्यात असलेलं सरकार अनेक प्रकारचे चांगले निर्णय शेतकऱ्यांच्या हितार्थ घेत आहेत, म्हणून शेतकऱ्यांचा प्रचंड पाठिंबा आम्हाला आहे आणि नक्की आम्ही शेतकऱ्यांच्या हितार्थ लढत असल्यामुळं नक्की ह्या निवडणुकीमध्ये आम्हाला यश मिळेल। मतदान दिनांक 21/8/2016 आहे न त्यानंतर दुसऱ्या दिवशी मतमोजणी आहे। आणखीन यात 3 पॅनल आले आहेत, एकूण 71 फॉर्म आले आहेत, त्यात 3 पॅनल आहेत न काही अपक्ष आहेत। तब्बल 7 वर्षांनी होणारी ही निवडणूक चांगली चुरशीची होणार असल्याचे एकंदरीतच समीकरणावरून स्पष्ट होत असून सहकार क्षेत्रातील नावाजलेल्या या कृषी उत्पन्न बाजार समितीत कोण बाजी मारणार याकडे विदर्भाचं लक्ष लागून राहिलंय। माधव चंदनकरसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, भंडारा। शेतकरी शेतीला पूरक म्हणून दुभती जनावरं पाळून दूध व्यवसाय करतो। मात्र बुलढाणा जिल्ह्यातल्या एका अल्पभूधारक शेतकऱ्यानं दुधाचा व्यवसाय करण्याऐवजी दुधापासून खवा तयार करण्याचा उद्योग सुरू केलाय। 2 गायीपासून सुरू झालेला व्यवसाय आज 19 गायींवर पोहोचलाय। तो प्रगतिशील शेतकरी रोज 300 लिटर दुधापासून खवा तयार करून त्याची विक्री करतोय। बुलढाणा जिल्ह्याच्या नांदुरा तालुक्यातील माटोडा गावचे रहिवासी असलेल्या शंकर दांडगे यांचा हा खवा उद्योग जिल्ह्यात प्रसिद्ध आहे। दूध विक्रीऐवजी त्यांनी दुधापासून खवा करण्याचा उद्योग सुरू केला। शंकर दांडगे हे दररोज 300 लिटर दुधापासून खवा तयार करतात। आज त्यांच्याकडे 17 होस्टन, 2 देशी गायी तसंच 10 कालवडी असून या गायींपासून त्यांना दररोज 200 लिटर दूध मिळतं। तसंच बाहेरून ते 100 लिटर दूध विकत घेतात। अशा प्रकारे दररोज 300 लिटर दुधापासून ते दिवसाकाठी 100 ते 125 किलो खवा तयार करतात। 2006 मध्ये साधारणतः खव्याचा व्यवसाय चालू केला आणि हळूहळू गायी वाढवत गेलो, तर 2008 ते 10च्या दरम्यान माझ्याकडे साधारणतः 10 गायी झाल्या होत्या आणि आता मागच्या वर्षी पासून तर आतापर्यंत साधारणतः 17 गायी मोठ्या आहेत आणि 10 कालवडी आहेत। तर अशा हिशोबाने दिवसाला 200 लिटर म्हणजे 100 सकाळी आणि 100 संध्याकाळी असं दूध उत्पादन आहे आणि त्यापासून आम्ही खवा बनवण्याचा कार्यक्रम चालू केलेला आहे। शंकर दांडगे यांचं 12वी पर्यंत शिक्षण झालं असून 2000 साली त्यांनी वडिलोपार्जित 2 एकर शेती करायला सुरुवात केली। त्यावेळी त्यांच्याकडे 2 देशी गायी होत्या। शेतीमधून म्हणावं तसं उत्पन्न मिळत नसल्यामुळे त्यांनी 2006 मध्ये दुग्ध व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला। त्यासाठी दांडगे यांनी आणखी 2 गायी विकत घेतल्या।
पण त्यामधून मिळणाऱ्या उत्पन्नावर त्यांचं समाधान झालं नाही. त्यामुळे त्यांनी दुधापासून खवा तयार करण्यास सुरुवात केली. हळूहळू त्यांचा खव्याचा व्यवसाय वाढत गेला. चारा तर घरचा तर काही पुरे ना त्यांना समजा, तर बाहेरून चारा विकत घेणे वगैरे चालत असे. तर या चालू वर्षामध्ये मी साधारणतः 1.5 लाख रुपयाचा चारा बाहेरून विकत घेतला आणि त्या हिशोबाने शेणखतसुद्धा मी 1 लाख रुपयाचं विकलेलं आहे. जनावरांचं शेणखत जे आहे, माझ्याकडे जमीन कमी असल्यामुळे तेवढं लागत नाही, मग ते 1 लाख रुपयाचं मी शेणखतही विकलं. सुरुवातीला मोटरसायकलवर फिरून त्यांनी खव्याचं मार्केटिंग आणि वितरण केलं. आज त्यांचा खवा सावनेर, नागपूर, धुळे, सिंदखेडा, फैजपूर, पाचोरा या परिसरात विक्रीसाठी पाठवला जातो. त्यांच्या खव्याला 150 रुपये प्रति किलो भाव मिळतो. 100 ते 125 किलोपासून त्यांना दिवसाला 15,000 रुपये मिळतात. यातून 13,000 रुपये खर्च वजा जाता त्यांना दिवसाला 2,000 रुपयांची कमाई होते. आज दांडगे यांच्याकडे 6 कामगार आहेत. घरच्या दुधाला लागणारा जो खर्च आहे, जसे की जनावरांना लागणारं खाद्य आहे, मजुरी आहे, प्लस त्याच्यामध्ये औषधोपचार आहेत, ह्या सगळ्या गोष्टी पकडून आणि बाहेरच्या दुधाची कॉस्ट पकडून एक 13,000च्या आसपास जवळपास खर्च होतो आणि दिवसाला साधारणतः 2,000 रुपये मी कमावतो. दांडगे आपल्या जनावरांसाठी लागणारा चारा शेतीत पिकवत होते. मात्र गेल्या 2-3 वर्षांपासून दुष्काळामुळे त्यांना चाऱ्याची टंचाई भासत होती. त्यावर त्यांनी हायड्रोफोनिकच्या माध्यमातून मात केली. हायड्रोफोनिकच्या माध्यमातून कमी पाण्यात आणि कमी जागेत हिरव्या चाऱ्याची निर्मिती करता येते. एका ट्रेमध्ये 1 किलो मक्यापासून 10 दिवसात 8 किलो हिरवा चारा तयार होतो. दररोज 15 ट्रे चारा तयार केला जातो. शंकर दांडगे हे रोज खव्यासोबतच मागणीनुसार मिल्क केक, पनीर, साधा खवा तयार करतात. पारंपरिक पद्धतीनं दुधाचं उत्पादन करण्याऐवजी अशा प्रकारे दुग्धजन्य पदार्थांची निर्मिती केल्यास चांगलं उत्पन्न मिळवता येतं, हे शंकर दांडगे यांनी दाखवून दिलंय. त्यांचा हा आदर्श इतर शेतकऱ्यांनी घेण्याची आवश्यकता आहे. संतोष लोखंडेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, बुलढाणा. पावसाळ्यामध्ये शेळ्या मेंढ्या पालन करणाऱ्यांनी कोणती काळजी घेतली पाहिजे, आपण याविषयी मार्गदर्शन करण्याकरता आज चर्चा करणार आहोत. राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर संजय मंडकमाले आपल्याबरोबर असणार आहेत. त्यांचं आपण स्वागत करूयात. संजय सर, खूप खूप स्वागत पीक पाणीमध्ये आपलं. नमस्कार. महाराष्ट्रामध्ये शेळ्यांच्या प्रमुख किती आणि कुठल्या जाती आहेत, याबाबतीत डॉक्टर साहेब आधी आपल्याकडून माहिती आम्हाला अपेक्षित आहे. महाराष्ट्रासाठी जर आपण म्हटलं तर शेळ्यांच्या जाती 4 आहेत. त्या भौगोलिक परिस्थितीनुसार आपल्याला निसर्गानं 4 जाती बहाल केलेल्या आहेत. कोरडवाहू भाग जो आहे आपला, मराठवाड्यातला कोरडवाहू भाग असेल, पश्चिम महाराष्ट्राचा कोरडवाहू भाग असेल, या भागासाठी उस्मानाबादी जात आहे. अत्यंत काटक, बाहेर चरायला जाणारी अशी ही जात. नंतर नाशिक, पुणे, अहमदनगर जिथं बागायती भाग थोडाफार आहे, चाऱ्या पाण्याची व्यवस्था आहे, याच्यासाठी संगमनेरी शेळी आहे. विदर्भासाठी बेरारी आणि कोकणासाठी कोकण कन्नड, असे 4 वेगवेगळ्या जाती आपल्याला निसर्गानं महाराष्ट्रामध्ये दिलेल्या आहेत. कुठली जात शेळीची चांगली आहे, शेतकऱ्यांनी कुठल्या शेळीची निवड करावी, आपण काय मार्गदर्शन कराल? सगळ्यात चांगली किंवा अशी क्रमवारी जर आपण म्हटली तर काय होतं की मी उस्मानाबादी जात सांगितली की लोक लगे विदर्भातले लोक सुद्धा उस्मानाबादी आणतात. लोकच नाही तर बऱ्याच वेळा शासनाकडे सुद्धा ही चूक होती की विदर्भात सुद्धा उस्मानाबादी शेळी नेली जाते. तर याच्यासाठी म्हणून भागनिहाय सांगितलं. विदर्भासाठी चांगली जात कोणती तर बेरारी, कोकणासाठी कोणती तर कोकण कन्नड, पश्चिम महाराष्ट्र कोरडवाहूसाठी उस्मानाबादी आणि नगर, नाशिक, पुणेसाठी संगमनेरी, ह्या त्या भागासाठी चांगल्याच जाती आहेत. डॉक्टर, पावसाळ्यामध्ये शेळ्यांचं व्यवस्थापन कसं असलं पाहिजे, प्रत्येक जातीनुसार ते कसं केलं पाहिजे? आता मी तुम्हाला प्रभागनिहाय सांगितलं. म्हणजे आपण उस्मानाबादपासून सुरुवात करूया. तर उस्मानाबादी ही जात काय आहे की ही काटक जात आहे, कितीही लांबपर्यंत ती चरायला जाऊ शकते. तुम्ही तिचे पायाचं, उस्मानाबादचं वैशिष्ट्य आहे की तुम्ही जर त्या जातीकडे बघितलं तर उंच शेळी अशी वाटते, पाय अत्यंत बारीक काटकुळे वाटतात आणि म्हणून बऱ्याच वेळा ही काटक नाही किंवा कमी वजनाची आहे असं शेतकऱ्यांना भास होतो. परंतु तसं नसतं. ही जात त्या भागासाठी आहे की खूप लांबपर्यंत चरायला जाऊन ती तग धरू शकते, बाबळीसारखं, लिंबासारखी झाडं ती खाऊ शकते. आणि म्हणून त्या 6 ते 8 तास त्या लोकांनी शेळ्या चरायला नेणं आणि झाडपाल्यावरती जास्तीत जास्त या शेळ्या ठेवणं हे त्यांच्यासाठी आहे. कोकणासाठी कोकण कन्नड मी सांगितली. ह्या जातीचं वैशिष्ट्य असं आहे की आपली जर उस्मानाबादी संगमनेर तुम्ही कोकणात नेली तर तिला खुरकूस नावाचा आजार होईल, कारण तिथं ओलं असतं, दलदल असते वारंवार आणि वेगवेगळ्या खाली जमिनीवर जरी गेलं तरी गवत तिथं असतं, म्हणजे खूप जास्तीत जास्त वेळ तिचे ओलेच राहतात. तर हा आजार होऊ नये अशी जनुक त्या कोकण कन्नड जातीमध्ये आहे. आणि म्हणून कोकण कन्नड ही जात कोकणासाठी आहे. तर तिथे सुद्धा त्या भागातली जी लोक आहेत, खरं डॉक्टर, ज्या भागामध्ये जी शेळी सूट होईल ती आपल्या सतत बुद्धीनं आपण निवडावी, आणावी
आपल्या भागामध्ये नेमकी कुठली शेळी चालू शकते. आणखी आपल्याला बोलायचं रोग शेळीबद्दलचे आणि सगळ्यात महत्त्वाचं आता पावसाळा सुरू आहे, पावसाळ्यातलं व्यवस्थापन बोलूयात एका ब्रेकनंतर. पुढच्या प्रश्नांकडे आपण बोलूयात. चर्चा करतोय आपण शेळ्यांविषयी. पावसाळ्यात शेळ्यांना कुठले आजार होतात आणि डॉक्टर साहेब त्यावरती उत्तम उपाय कुठले? आता पावसाळ्यातला जो आजार म्हटलं तर मुख्यत्वे करून निमोनियासारखा आजार आहे. मुख्य म्हणजे सर्दी. पहिला होणारा आजार हा सर्दी. तर सर्दीचं जे नियोजन तुम्हाला जर शेंबूड नाकात येताना दिसतोय तर घरगुती उपाय काय करायचा की टर्पेंटाईनमध्ये कापसाचा गोळा बुडवायचा आणि तिच्या नाकाभोवती आपण फिरवायचा. असं नाकाभोवती जास्त पण फिरवायचं नाही, अगदी अलगद जसं आपण विक्स लावतो अगदी अलगद तसा एक क्षणाभर तो गोळा फिरवायचा, आपोआप तिची सर्दी निघून जाईल. मात्र ही सर्दी निघून गेली नाही आणि अंगात ताप असेल तर पशुवैद्यकाच्या सल्ल्यानंच तुम्ही प्रतिजैवक जे आहेत तर प्रतिजैवक म्हणजे अँटीबायोटिक्स आणि ताप उतरण्यासाठी सर्दीसाठी औषधं, असा औषधोपचार करायचा पाहिजे. औषधाची नावं मी तुम्हाला सांगणार नाही, कारण काय होतं की आम्ही सांगितलं की शेतकरी कुठलं तरी औषध देतात आणि मग दुष्परिणाम त्या शेळीच्या आरोग्यावर होतो. म्हणून पशुवैद्यकीच्या सल्ल्यानंच तुम्ही औषधोपचार करा. डॉक्टर साहेब, शेळ्यांचं लसीकरण किती महत्त्वाचं असतं, कारण याच काळामध्ये रोगांचा प्रादुर्भाव वाढतो, काय सांगाल त्याबद्दल? लसीकरणाचं जे वेळापत्रक आहे तर शेळ्यांमध्ये लसीकरण करणं फार महत्त्वाचं आहे. आजार झाल्यावर उपचार करण्यापेक्षा आपण जर आधीच प्रतिबंध केला तर आजाराचा आपला खर्च कमी होईल. तर महत्त्वाचं लसीकरण जे आहे शेळ्यांमध्ये पावसाळ्यासाठी त्या आंतरविषारचं लसीकरण आहे. आता तसं उशीर झालेला आहे, परंतु ज्या शेतकऱ्यांनी आंतरविषारचं लसीकरण केलेलं नसेल त्यांनी तातडीनं आंतरविषारचं लसीकरण करून घ्यायचं आहे. पशुवैद्यकांच्या सल्ल्यानं ते करायचं आहे आणि त्या आंतरविषारचा 15 दिवसानं 21 दिवसानं पुन्हा बूस्टर डोस द्यायचा, रिपीट ते परत पुन्हा एक डोस द्यायचा आहे. अशा रीतीनं आत्ता सध्या तरी आंतरविषारच्या लसीकरणाकडे त्यांनी लक्ष द्यायचं आहे. दुसरं डॉक्टर साहेब, पावसाळ्यामध्ये शेळ्यांचा आहार महत्त्वाचा असतो, तो नेमका कसा ठेवला पाहिजे, काय शेतकऱ्यांना सांगाल? सध्या पावसाळा सुरू आहे. फार छान प्रश्न विचारला, कारण जो शेळीपालनात खर्च होतो हा जवळजवळ 60 ते 70% हा आहारावरती होतो. या आहारामध्ये आपण एक महत्त्वाची गोष्ट घेतली पाहिजे की शेळ्यांना विकतचं काही आणून देण्यापेक्षा तुमचं जे घरचं आहे जे काही आहे ते तुम्ही साठवून ठेवलं पाहिजे. म्हणजे वाळलेल्या चाऱ्याचं मी तुम्हाला उदाहरण सांगितलं, त्या भागानुसार की मराठवाड्यात कडबा आहे, तुरीचा भुसा आहे, सोयाबीनचा भुसा आहे, त्यांनी तो साठवून ठेवायचा. कोकणामध्ये भाताचा पेंडा आहे, याचे तुमची ज्याला आम्ही राईस ब्रॅन म्हणतो, भाताची भूस, त्यांनी तो साठवून ठेवला पाहिजे. विदर्भामध्ये सुद्धा तूर आहे, त्यांनी तुरीचा भुसा, हरभऱ्याचा भुसा हे सगळं साठवून ठेवलं पाहिजे. तर तुमच्याकडे आहे गव्हाचं काढसुद्धा, बऱ्याच वेळा आता मशीननं गहू काढला जातो, काढ लोक साठवत नाही, पेटवून देतात. तर त्यांनी तसं न करता गव्हाच्या काढावरती नुसत्याच शेळ्या नाही तर तुमची दुभती जनावरसुद्धा चांगल्या रीतीनं राहू शकतात. तर वाळलेल्या चाऱ्याची जी आहे ही साठवणूक तुमच्याकडच्या उपलब्ध गोष्टींचीच तुम्ही करून ठेवली पाहिजे. झाडपाला आहे, बाबळीसारखं झाडाची पानं वाळवून ठेवा, लिंबासारख्या झाडाची पानं तुम्ही वाळवून ठेवा. तर अशा सुद्धा वाळलेल्या चाऱ्याची तुम्ही भूक भागवली. पावसाळ्यामध्ये विशेष करून शेळ्यांना हिरवा चारा जास्त देत बसू नका. वाळलेला चारा जेवढा जास्तीत जास्त देता येईल तेवढा द्या. चरायला त्यांना न्या, चरण्याचं प्रमाणसुद्धा थोडंसं कमी करा. की तुम्ही जर इतर वेळी तुम्ही 6-7 तास 8 तास चारत असाल तर पावसाळ्यामध्ये थोडं कमी करा, 4-5 तासच चारा. 2 चारण्याच्या वेळा ठेवा, मधला साधारण 1-2 तास तरी त्यांना विश्रांती द्या. झाडाखाली बसवा की जेणेकरून ते रवंथ करतील आणि पुन्हा चारायला जातील. ही थोडीशी काळजी पावसाळ्यात चरताना आपण घेतली पाहिजे. दलदलीत चिखलाच्या ठिकाणी किंवा पाणथळ जागी शेळ्या चारायला नेऊ नका, की जेणेकरून जिथं गोगलगाई आहेत, जिथं गोगलगाई असेल तिथं तुम्हाला यकृतकृमी जो आहे, लिव्हर फ्लूक त्याला म्हणतात, तर याचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असते. गोगलगाई जिथं असेल तिथं शेळ्या चारायला नेऊ नका. जिथं खरं तर वेळ आपली संपत आली, पण आपण अत्यंत मोलाचं मार्गदर्शन शेतकरी बंधूंना शेळीपालनाविषयी केलं. आपले मनपूर्वक आभार, धन्यवाद. पीक पाणीमध्ये इतकंच. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा 24 तास. रहा एक पॉइंट. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.